कोण हो कुतुबशाह? एवढी कुबेर संपत्ती, एवढी भव्यता, एवढं सौंदर्य हेवा वाटावं सर हे बाबा. हे 1819व्या शतकापर्यंत हे सुरूच होतं. अमेरिकेतल्या एका शहरानं साराज्विल नावाच्या 1813 मध्ये आपल्या शहराचं नाव बदलून चक्क गोवळकोंडा केलंय. वेस्ट इराणचं मेष घराणं, तिथं भाईचा दबदबा, पण मिठाचा खडा पडला. तिथल्या सुलतानानं याला याच्या परिवारासकट वेशीच्या बाहेर काढलं, इराणच्या बाहेर काढलं. मग याच्या काकानं टेम्पररी विजा लावला. याला वशिल्यानं बहामनी सरकारच्या दरबारात घेऊन आला. हा भाई 20व्या वर्षी नुसताच अकाउंटंट नाही बनला, यानं बहामनी सुलतानांना बऱ्याच अटॅक्स पासून वाचवलं. मग जिंकली ना सुलतानाची मर्जी. गोवळकोंड्याचा कुतुबशहाचं राज्य हे वन ऑफ द रिचेस्ट होतं एशियामध्ये त्यावेळेस 500-600 वर्षापूर्वी. याचे खूप कारण आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे पूर्व कोस्ट म्हणजे ईस्टर्न कोस्टवर असलेलं मछलीपाटम हे पोर्ट. त्या काळी त्याला मछलीपट्टण म्हणायचे. पण ह्या पोर्टची सुटेबिलिटी आणि त्याची विश्वासार्हता आणि त्याचं ते उपयोगीपणा फार चर्चेचा विषय होता. कारण या पोर्टमध्ये पर्यंत जाण्यासाठी जहाजांना नांगर टाकायला सुद्धा जागा नव्हती. फार दूरवर समुद्रावर जहाजं उभी करावी लागायची. तिथून छोट्या छोट्या जहाजांद्वारे सामान पोर्टपर्यंत आणावं लागायची. त्या बंदराला सुद्धा आर्थिक आणि इकॉनॉमिक सेंटरचं केंद्र केलं होतं आणि समृद्धी प्राप्त केली होती. त्यावेळी पर्शियन शैलीतले उत्कृष्ट गालिचे गोवळकोंड्याच्या एलूरजवळ बनायचे. ऑल्सो एक कलमकारी नावाचं कापड मिळायचं गोवळकोंड्यात. ह्या सगळ्या कापडांच्या निर्यातीसाठी मछलीपट्टणमच्या बंदराचा वापर व्हायचा. गोवळकोंड्याच्या ह्या बंदरातून जहाजं थेट इंडोनेशिया, मलेशिया, सुमात्रापर्यंत जायची. या नगरीनं गोवळकोंड्याला मोठ्या दिमाखात आणि ऐशोआरामात 17व्या शतकात आणलं. ट्रॅव्हेनियर म्हणतो. ऑर्लिन शहरापेक्षा थोडंसं छोटं आणि अतिशय उत्कृष्ट बांधकाम असलेलं, भरपूर खिडक्या आणि दरवाजे असलेलं शहर आहे. या शहराकडे वरून नदीकडे जाणारा जो पूल आहे तो पॅरिसच्या पानफ पेक्षाही सुंदर आहे. शिवाजी महाराजांचं दक्षिण दिग्विजयाचं कारण किंवा दक्षिणेत उतरण्याचं कारण निवड विस्तारवाद, प्रांतवाद किंवा एक्सपान्शन नव्हतं. तर आपल्याला हे गोवळकोंडा आणि इतर शाह्यांना मिळालेलं वैभव आणि समृद्धीला इनकॅश करायचं होतं. ते पैसे, ते सगळं वैभव लागणार होतं आपल्या किल्ले बांधणीसाठी आणि स्वराज्य उभारण्यासाठी.